भगवंताची त्या ठिकाणी दिंडीमध्ये सामील झाले. सद्गुरू समर्थ रत्नाकर महाराजांनी आपल्याला सांगितले, दिंडीमध्ये सामील व्हा आणि भगवंताचं चिंतन करा. ज्ञानोबा तुकाराम शेवट करा. देहाची व्हावे तुकोबराया देहाच्या बगलला त्या ठिकाणी आहे. रत्नाकर महाराज आपल्याला सांगायचे, देहातीत व्हावे तुका म्हणे. देहाच्या पगलाला झाल्याशिवाय आपल्याला देव कुठं आहे ते पाहायला मिळत नाही. म्हणून अजून 5 मिनिटं राहिली. निर्णय काट्यावर चालायचं. अजून 5 मिनिटं आहे. 5 मिनिटात आता सगळं उरकणार आहे. दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी तुकाराम महाराज दुपारच्या वेळेला बसले होते आणि तुकाराम महाराजांचा भक्त त्या ठिकाणी मोरया गोसावी असताना दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते. तुकाराम महाराजांनी दुपारच्या वेळेला त्यांना पान वाटलं. मोरया गोसावी गणपतीचा त्या ठिकाणी भक्त होता. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मला पान वाढलंय. आता म्हणला वाढलंय, मला स्वतःला पान वाढलंय. अजून एक पान माझ्याकडे लागले. कशासाठी? या पांडुरंगासाठी. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, म्हणले मी आता पांडुरंगाला बोलवून घेतो आणि तू काय कर, गणपतीला बोलवून. गजानना रे गजानना पार्वती शंकर गजानना गजानना रे गजानना पार्वती तुझ्या गणपतीला बोलवले. ती मोरया गोसावी मंडळाला ती पाषाण मूर्ती, गणपतीची पाषाण मूर्ती पान वाढून कुठं काय करायचं. त्यावेळेला तुकाराम महाराज सांगितलं, तू गणपतीला बोलव, मी माझ्या देवाला त्या ठिकाणी बोलव. मग त्यावेळेला गणपतीचा एक भक्त त्या ठिकाणी समुद्रात बुडत होता. इकडे देवाला पाणी वाढले. तुकाराम महाराजाला पाणी वाढले. पांडुरंगाचं पान फटे करत. गणपती कुठे गेलाय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, एक भक्त गणपतीचा बोडा लागला होता, त्याला काढायला होती घेतली. तुला प्रचिती बघायची असेल तर गणपती म्हटले. त्यावेळी मोरया गोसावी बघून त्या समुद्रातून गणेश त्या ठिकाणी बाहेर आणि बाहेर आल्यानंतर त्याला प्रचिती झाली त्या ठिकाणी. आणि मग पांडुरंग सुद्धा जेवायला बसले. तुकाराम महाराजाबरोबर पांडुरंग बसले. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाला, देवा तुम्ही बी जेवायला आलाय म्हणले, आता तुम्ही आता गणपतीला हाक मारा. गणपतीला हाक मारून घ्या. तुमच्याशी गणपती येत नाही. नमो नमो तुझा श्री गणराया, बुद्धी द्यावे तुझे गुण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभू की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ पूर्णिराम महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सबरत्नाकर महाराज. राजाधिराज सद्गुरुनाथ दशरथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ शिवाजी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी आपल्याला ही महागवारी दशमी एकादश आणि बारस हे 3 दिवसाचा आपल्याला सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी माळ घातल्यापासून आपली पंढरीची वारी चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिली, रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. मन प्रसन्न होण्यासाठी रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिले. प्रपंच करीत असताना अखंड परमेश्वराचं त्या ठिकाणी चिंतन करायचं आहे. ऐसा नामाचा महिमा कामने जरी सीमा. प्रपंच करीत असताना अखंड परमेश्वराची त्या ठिकाणी प्राप्ती करायची आहे. आपण 84 योनी फिरून आपण मानव जन्माला आलेलो आहे. जन्माला आल्यानंतर आपण सद्गुरूकडून नाम घेतला आणि माळ घातली आणि पंढरीची वारी त्या ठिकाणी आपण करायला. हे आपल्याला सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी नेमून दिलेली महागवारी आहे. पंढरीची वारी आहे माझे. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची
पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी कीर्तवंता व्रत एकादशी करी उपवासी गायीन हरणीसी मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पंतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरणीसी मुखी नाम. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला 3 चरणाचा अभंग आहे. 3 चरणाच्या अभंगामध्ये थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सेवा करणार आहे. पंढरीची वारी कशासाठी करायची? तुकाराम महाराजांच्या कुळामध्ये पंढरीची वारी होती. अजून स्वतःच कुळ त्या ठिकाणी सुधारलं. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाठे देवा. कुळामध्ये त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी पंढरीची वारी केली. 15 दिवसाच्या वारीला यायचे, महिन्याच्या वारीला यायचे, नित्य नेम. आता आपल्याला सांगायचं नाही बाहेरचे, नित्य नेमानं सांगतो. जो अखंड देवाची सेवा करतो, अखंड चिंतन करतो, अखंड पंढरीची वारी करतो, त्याला पुण्य त्या ठिकाणी मिळतं. वारकरी पंढरीचा